नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लागले आणि थिरुवनंतपुरम हे राजधानीचं शहर असलेली सगळ्यात मोठी तिथली नगरपालिका, महानगरपालिका, काय जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्याच्यामधच्या 101 जागापैकी 50 जागी भाजप निवडून आला. त्यांनी पुरस्कृत केलेला एक उमेदवार म्हणजे 51. त्यांचं म्हणजे एक काठावरचं का असेना त्यांना त्यांचं बहुमत प्राप्त झालेलं आहे. खरं तर कोणाला असं वाटलं की एकूण इतकं मोठं 20 लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य आणि त्याच्यामध्ये एका महानगरपालिकेच्या निवडणुकीची अशी काय फार मोठी दखल घ्यावी अशी बाब आहे. पण मी तुम्हाला परत सांगतो, निकाल फक्त ह्या त्या तिरुवनंतपुरम आणि बाकीच्याही 6 आहेत खरं तर एकूण, यांच्यापुरती नाही आहेत मर्यादित. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो ताजी म्हणून. हैदराबाद सिकंदराबाद महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यामध्ये 4 पासून 40-44 पर्यंत जेव्हा भाजप गेला आणि सगळ्यांनी तेव्हा चर्चा आत्ता मी जशी करतोय तशीच चर्चा तेव्हा झाली असताना पुन्हा सगळे म्हणले होते की इतक्या मोठं तेलंगणा राज्य आहे, तिथे 17 खासदार आहेत, म्हणजे आताच्या केरळपेक्षा थोडं छोटं. मी खासदार संख्या यासाठी सांगतो की बऱ्याच ठिकाणच्या आमदारांची संख्या ही त्या प्रपोर्शनेट एकसारखी नाहीये, पण लोकसभा मतदारसंघ एकसारखे सध्या जवळपास असल्यामुळे म्हणून ते आपल्याला अंदाज यावा. 17 तिथे त्या ठिकाणी लोकसभेचे मतदारसंघ आहेत तेलंगणामध्ये. त्याच्यातल्या एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप 4 पासून इतका पुढे गेला आणि मग त्याचं काय, एक छोटंसं तर ती महानगरपालिका आहे. पण नंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनी 8च्या जवळपास जागा जिंकून आणल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना नाही फार यश मिळालं, पण त्यांनी आपण एक मोठी राजकीय ताकद कशी आहोत हे सिद्ध केलं. आता केरळमध्ये 2 गोष्टी घडल्यात. एक तर भाजपला जे यश मिळालं त्याच्यापासून भाजपनी स्वतःची शहरी भागामध्ये शहरीकरण ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी, आणि हे बाकीचे म्हणतात त्याप्रमाणे उच्चवर्णीय, अर्थात मी स्वतः असे कुठले अनुमान काढत नाही, पण शहरी भागामध्ये भाजपनी स्वतःचं असं एक वोट बँक तयार केलेली हे सिद्ध होतं. पण दुसरा जो त्याच्यातला जो निकाल आहे घातक, की आज तागायत डाव्यांना जी गोष्ट करता आलेली नव्हती, डाव्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसला जी गोष्ट करता आलेली नव्हती, जे ते वर्चस्व अगदी तिथे सत्ता विधानसभेतली गेलेली तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डाव्यांची सत्ता होती, ती पलटण्याचं काम, उलटण्याचं काम 45 वर्षाच्या नंतर भाजपनी केलेलं आहे. आणि जो दुसरा मुद्दा, मी तुम्हाला काही राज्यांची नावं तुमच्या समोर ठेवतो ज्या राज्यांमध्ये भाजप हा 3री 4थी किंवा अतिशय छोटी अशी राजकीय शक्ती होता आणि बघता बघता काळावरती 2 गोष्टी घडल्या. एक तर भाजप तिथे प्रत्यक्ष सत्ताधारी तरी झाला किंवा विरोधकांची जागा तरी त्यांनी व्यापली. पहिलं आता जिथे निवडणूक होऊ घातलेली आहे ते राज्य आहे पश्चिम बंगाल. आधी काँग्रेस तिथे होती, मग डाव्यांची मक्तेदारी तयार झाली, त्याच्या विरुद्ध लढायला काँग्रेस कुचकामीपणा करतं, बोटचेपेपणा करतं, म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेस स्थापन करून TMC हा पक्ष स्थापन करून ममतांनी दीर्घ लढा दिला 1998 पासून ते 2011 पर्यंत. 11ला त्यांची सत्ता आली. सलग 3ऱ्या वेळा त्यांची सत्ता तिथं आलेली, म्हणजे 2 वेळा सलग सत्ता आलेली. 11ला आली, त्याच्यानंतर 16ला आली, त्याच्यानंतर 21ला आली, आता निवडणुका 3 वेळा सत्ता आल्याच्यानंतर 4थ्या वेळेस निवडणुकीला ते तोंड येतात. ह्या सगळ्या काळामध्ये डावे बाजूला पडले. काँग्रेसचं तिथं आता एकही आमदार शिल्लक राहिला नाही, विरोधी पक्ष म्हणून तिथं भाजप आहे. दुसरं राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुरामध्ये आधी डावे होते, त्याच्या आधी काँग्रेस होती. तृणमूल काँग्रेसने पण तिथं प्रयत्न केला, पण काँग्रेसच्या हातून ती सत्ता भाजपने हिसकावून घेतली सलग 2दा. आता जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा 3री वेळ येईल. 3रं राज्य मी तुम्हाला सांगतो, ओडिशा. ह्याच ओडिशाचे मुख्यमंत्री असलेले गिरधर गोमांग, तेव्हा ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिलेला नव्हता. 1 मताने जे वाजपेयींचं सरकार कोसळलं ते 1 मत ह्या गिरधर गोमांग यांचं होतं. आणि तो न्यायालयात खटलाही गेला होता की तुम्ही मुख्यमंत्री असताना खासदारकी अजून सोडलेली नाही पण मत कसं काय दिलं. तो वाद झाला, ठीक आहे, त्याचं पुढं काय व्हायचं झालं. पण त्याच ओडिशामधून ते 1 मत जे होतं ज्यानं वाजपेयीचं सरकार पाडलं, वाजपेयीचं सरकार परत आलं. त्याच्यानंतर 2014ला मोदी आले. त्याच ओडिशामधून काँग्रेस सफाचाट झाली. काँग्रेसचे त्या ठिकाणचे कटकचे मला वाटतं आमदार राहिले, त्यांची मुलगी आता आमदार आहे, त्यांनी एक पत्र लिहिलं एवढं मोठं
सोनिया गांधींना की पक्षाचा सलग 6 निवडणुकांमध्ये पराभव का झाला आणि पुढं कसं व्हावं. जो सत्ताधारी पक्ष होता बिजू जनता दल तोही आता बाजूला गेला आणि तिथं भाजप आले, जिथं भाजप हा कुठलीच महत्वाची अशी राजकीय शक्ती नव्हता. तिसरं राज्य आहे तेलंगणा. त्या ठिकाणी काँग्रेस वेगळं राज्य देत नाही म्हणून त्याच्या विरुद्ध लढणारी TRS तेलंगणा राष्ट्र समिती ती पुढे आली आणि त्या तेलंगणा राष्ट्र समितीने काँग्रेस खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू होत्या. AIMIM सारखं प्रत्यक्ष हैदराबाद शहरात ज्यांचं वर्चस्व होतं आणि ह्या सगळ्यांना मध्ये विरोधकांची जागा, कारण की हे सगळे पुन्हा सेक्युलर नावाने एकत्रच आहेत. TRS मग ते झालं BRS मग काँग्रेस त्याच्यानंतर AIMIM हे सगळे एकाच नाण्याच्या वेगवेगळे पैलू बाजू असताना सेक्युलर तथाकथित मतांवरती डल्ला मारत असताना विरोधकांची म्हणून जी जागा आहे ती आता भाजपने व्यापायला सुरुवात केली. त्यानंतर पंजाब ह्या राज्यामध्ये अकाली दल आणि भाजप बरोबर होते. काँग्रेसचे अमरिंदर सिंग म्हणजे शेवटचा जो किल्ला मोठा महत्वाचा काँग्रेसचा तिथं मानले जात होतं उत्तर भारतामधला मोठं राज्य तेच होतं पंजाब. त्या पंजाबमध्ये काँग्रेस गेली बाजूला, आम आदमी पक्ष मोठा झाला, भाजप तिथे विरोधी पक्षाची जागा म्हणून झाला, अकाली दल सुद्धा मर्यादेमध्ये जाऊन पडला. अकाली दल, आम आदमी पक्ष, काँग्रेस या सगळ्यांमध्ये भाजपचं त्या ठिकाणी सगळ्यांना बाजूला ठेवून कसं वर्चस्व हळूहळू निर्माण होत चाललेलं. पुढचं राज्य आहे कर्नाटक. या कर्नाटक राज्यामध्ये देशभर इंदिरा गांधींच्या लाटेमध्ये जिकडं तिकडं काँग्रेस आलेली असताना हत्येची जी लाट आली होती 84 त्याही काळात ह्याच कर्नाटकामध्ये जनता पक्षाचे रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री होते. जनता पक्षाचं जे काही थोडेसे अवशेष शिल्लक राहिले नंतर ते जनता दल झालं. देवेगौडांचं नाव तर आपल्याला माहिती, त्यांचा पक्ष होता. तो पक्ष एक काळ कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, त्यांचं वर्चस्व होतं. काँग्रेस आणि त्यांचा JDS जनता दल सेक्युलर हा पक्ष काय झालं तुमच्या सगळ्यांना माहिती. आधी भाजपचं वर्चस्व निर्माण झालं, त्याच्यानंतर आता काँग्रेसचं त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं. विरोधकांची जागा भाजपने घेतली, पण तिसरी शक्ती म्हणून देवेगौडा यांचा पक्ष अतिशय मार्जिनलाइज झाला, आपण ज्याला संकुचित होऊन गेला. त्याच्यानंतरचं राज्य आहे आता केरळ, ज्याची मी गोष्ट त्याच्या आधी दुसरं सांगतो, उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या. 50-51च्या जवळपास खासदार आले होते, पण प्रत्यक्ष नंतर मात्र भाजपचं उतरणी लागली. बहुजन समाज पक्ष एका स्वतःच्या जीवावर सत्तेवरती आला, समाजवादी पक्ष स्वतःच्या जीवावर सत्तेवरती आला. हे सगळं झालं, पण 2017च्या निवडणुकीनंतर काँग्रेस सगळ्यात आधी असलेली, त्याच्यानंतर मुलायम सिंग, तेव्हा जनता दल, मग त्याचा झाला समाजवादी पक्ष, मग बहुजन समाज पक्ष, आणि ह्या सगळ्याला बाजूला करत एकदा तिथे भाजप शिरल्याच्या नंतर भाजपनी जी भूमिका निभवली 2017, 2022 आणि त्यात तिसरी निवडणूक येऊ घातलेली आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्यातही भाजप हा महत्वाचा राजकीय पक्ष होऊन बसलेला आहे. सत्तेवर तरी येईल किंवा प्रत्यक्ष विरोधात तरी असेल. बिहार सलग दुसरी निवडणूक आहे की ज्या वेळेस बिहारमध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष झालेला विधानसभेत. तुम्हाला मी सांगतो, मागच्या वेळेस जनता दल RJDचे काहीतरी थोडे आमदार जास्त होते, पण ह्या वेळेस भाजप 1 नंबरचा राजकीय पक्ष झालेला आहे. तेव्हा लालूंचा RJD आणि नितीश कुमारांचा आधीची एक समता पार्टी त्यांनी काढली होती, आताचा त्यांचा जनता दल युनायटेड. पण त्यातून भाजप एकदा तिथे शिरल्याच्या नंतर भाजप तिथली महत्वाची राजकीय शक्ती बनली. तुम्हाला आणि महाराष्ट्राचं उदाहरण देतो, मग शेवटी केरळावरती येतो. या महाराष्ट्रामध्ये 2009च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत लोकसभा मध्ये तर ते भाजप शिवसेनेमध्ये भाजपला जास्त जागा लढवायला मिळायचे, त्यांचे खासदार निवडून यायचे, ते ठीक आहे. पण विधानसभेमध्ये कधीही भाजप हा मोठा भाऊ नव्हता. भाजपचा म्हणजे 2009च्या विधानसभेच्या नंतर 2014ला पहिल्यांदा, लोकसभेचा मी विचार करत नाहीये म्हणून तुम्हाला मी फक्त विधानसभा सांगतोय, 14ला स्वतंत्रपणे भाजप वेगळा लढला होता, शिवसेना वेगळी लढली होती, काँग्रेस वेगळी लढली होती, राष्ट्रवादी वेगळी लढली होती. 122 आमदार आले होते. नंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर युती करून 105 आमदार आले होते. आणि आता जेव्हा त्यांनी महायुती, ती महाआघाडी, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तेव्हा 133 आमदार, 32 आमदार आलेले आहेत. सलग 3 निवडणुका भाजप महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष 3 आकडी संख्या गाठणारा ठरलेला आहे. आता तुम्ही केरळचा विचार करा. भाजपचा एकदा चंचू प्रवेश झाल्याच्या नंतर भाजप त्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्वतःचा प्रभाव निर्माण करतो, तेव्हा तो जो काही पोकळी असती विरोधातली ती तरी व्यापतो, म्हणजे सबळ असा विरोधी पक्ष होतो, नाही तर प्रत्यक्ष सत्तेमध्येच येतो.
म्हणजे मी तुम्हाला 1-2 नाही, अशी 10 राज्यातली महत्वाच्या भारतातले उदाहरणं सांगतो आहे, ज्या ठिकाणी आजी मी मध्य प्रदेशचं नाव घेतलेलं नाही, तिथं आधी भाजप होता. मी तशा अर्थाने गुजरातचं, खरं तर गुजरातचे नाव घ्यायला पाहिजे, कारण की काँग्रेस होती तिथं. काँग्रेस नंतर तिथं चिमणभाई पटेल यांनी जनता दलाचा मुख्यमंत्री होते. भाजप नव्हता गुजरातमध्ये सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये खरं तर 11वं नाव गुजरातचं पण येऊ शकतं. आणि एकदा भाजप आल्याच्या नंतर राजस्थानमध्ये भाजप आधीपासून होता, दिल्लीमध्ये भाजप आधीपासून होता, म्हणून त्याच्यामुळे मी ती नावं घेतली नाही. ज्या ठिकाणी भाजप नव्हता त्या ठिकाणी भाजप आपलं स्थान निर्माण करतो, त्याचा प्रभाव वाढत जातो, तो प्रत्यक्ष विरोधकांच्या मतांची जी काही पोकळी आहे ती भरून काढतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रत्यक्ष सत्तेवरती येतो. 1990ला आडवाणींची रथयात्रा अडवलेले लालू प्रसाद यादव, तेव्हा सत्तेवरती असलेले विश्वनाथ प्रताप सिंग, त्याच्यानंतर पंतप्रधान झालेले चंद्रशेखर, तुम्ही कुठली नावं घ्या, तुमच्या असं लक्षात येईल की तो जो अश्वमेध यज्ञ राजकीय तुम्ही रथयात्रा अडवली ती राम जन्मभूमीच्या निमित्तानं, राम मंदिराची, पण प्रत्यक्षात मात्र तेव्हापासूनचा भारतातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू एकीकडे भाजप आणि उरलीकडे बाकीचे म्हणजे भाजपेतर पक्ष. त्याच्या आधी काँग्रेस होता आणि काँग्रेसचे विरोधी सगळे बाकीचे पक्ष होते. आज केरळमध्ये ह्या एका छोट्या महानगरपालिकेच्या निकालातून हे भाजपने दाखवून दिलेले की ज्या राज्याच्या बाबतीमध्ये त्यांचा पहिल्यांदा खासदार 2024ला निवडून आलेला आहे केरळमध्ये भाजपच्या चिन्हावरती. आत्ता होऊ घातलेल्या निवडणुका तमिळनाडूमधल्या आहेत. तमिळनाडूमध्ये त्यांनी AIADMK बरोबर युती केलेली आहे, त्यांच्या बरोबर ते लढणार आहेत. तिथे जरी सत्ता पालट झाल्याच्या नंतर पुन्हा भाजपचा प्रभाव वाढेल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप एक मोठा पक्ष या निवडणुकीत दिसेल अशी शक्यता नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजप एकतर विरोधी पक्ष म्हणून तो सध्याच आहे, विधानसभेमधला विरोधी पक्ष हा भाजप आहे, काँग्रेस नाहीये, डाव्यांचे तर नावच नाहीये. केरळमध्ये हे जे काही, आणि त्याहीपेक्षा जो शेवटचा मुद्दा की डावे हे निसंदर्भ होत चाललेले आहेत. ज्या ठिकाणी भाजपच्या विरोधातली जागा आहे ती एक तर काँग्रेस किंवा बाकीचे प्रादेशिक पक्ष व्याप्त आहेत किंवा इकडून प्रत्यक्ष भाजपच आहे. म्हणजे एक तर भाजप तरी आहे किंवा विरोधात काँग्रेस किंवा काही प्रादेशिक पक्ष आहेत. ह्याच्यामध्ये डाव्यांची जी काही जागा होती ती जागा, आणि उत्तर प्रदेश सोडलं तर समाजवादी चळवळीतले वेगवेगळे पक्ष आणि त्यांचे घटक. मी ह्यासाठी बिहारचं नाव घेत नाही, कारण की ते, किंवा बिहारचे नाव आपल्याला घेता येऊ शकेल, कारण की मुख्य विरोधी पक्ष म्हणून लालूंचा पक्ष तो जुन्या सगळ्या ह्या जनता परिवारामधलाच आहे. हे जर 2 अपवाद सोडले तर बाकीच्या संपूर्ण भारतामधून जनता परिवारातलं कोणी आता उरलेलं नाही. त्याच्यामुळे एक तर भाजप आहे, नाहीतर काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्ष आहेत, पण मधला जो पर्याय आहे तो आता शिल्लक राहिलेला नाहीये. केरळच्या निकालातून हे दिसून येत आहे. तिसरी आघाडी नावाची गोष्ट ती तरी असेल किंवा काँग्रेस तरी असेल आणि दुसरीकडे भाजप असेल अशी एक विभागणी संपूर्ण देशभर होताना दिसते आहे. आणि त्याचं एक छोटंसं प्रतीक केरळ मिळालेलं आहे की जे अनपेक्षित होतं, इतकं यश त्यांना मिळेल असं वाटलं नव्हतं. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज